मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 21 तारखेला पेडगाव हिंद केसरीचं मैदान होते. 21 जून 2026, ज्याला मित्रांनो पंढरी असं म्हटलं जातं. बैलगाडा क्षेत्रातील पंढरी म्हणून ज्या मैदानाला ओळखलं जातं, असं मित्रांनो हिंद केसरी किताबाचं मैदान, पेडगाव हिंद केसरी मैदान येत्या 21 तारखेला होते. आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि काही टॉपचे फिक्स पहिरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला पहिरा मित्रांनो, ज्या नंदींनी आदत वयामध्ये त्यांचं व त्यांच्या मालकांचं नाव अजरामर केलं, असा हिंद केसरी जोड मित्रांनो आदत किंग सचिन आणि आदत किंग लक्षा हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सचिन आणि मित्रांनो राजू पाटील आगाव शिवनगर यांचा हिंद केसरी लक्षा. मित्रांनो, आपण बघितलं असेल या वर्षी पुसेगाव हिंद केसरीचं जे मैदान झालं त्या मैदानामध्ये हा जोड आदत पळाला होता आणि या आदतने प्रथम क्रमांकाचा मान पटकवून पुसेगाव हिंद केसरीचा किताब पटकवला होता. आणि नक्कीच येणाऱ्या 21 तारखेला हिंद केसरी सचिन आणि हिंद केसरी लक्षा पुन्हा एकदा आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसणार आहेत. जेव्हा जेव्हा मित्रांनो हा जोड आपल्याला पळताना दिसला एका जोट्यामध्ये, तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले. आणि नक्कीच येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बिनजोडमध्ये चालू सीझनला जी गाडी अपराजित होती, असं मित्रांनो मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगाडॉन आणि मित्रांनो सुनील पाटील घेसर डोंबिवली एक्सप्रेस सैराट आणि भुंगा, जी गाडी मित्रांनो चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून होते, सैराट आणि भुंगा, त्या गाडीचा मित्रांनो पराभव केलेला हा जोड आपल्याला नक्कीच या 21 तारखेला पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा मित्रांनो जो मल्हार 11-11 आहे, मल्हार 11-11 आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि मल्हार येणाऱ्या आपल्याला 21 तारखेला नक्कीच एकाच पहिऱ्यामध्ये पळताना दिसणार आहेत. जेव्हा जेव्हा मित्रांनो हा जोड एकाच जोट्यामध्ये आपल्याला पळताना दिसलाय, तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले. आणि येणाऱ्या 21 तारखेला देखील हाच जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली, असा भारत शेठ वळकुंडे यांचा मित्रांनो हिंद केसरी सावकार आणि किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना. मित्रांनो, आता चालू सीझनला धुमाकूळ घालतोय असा सावकार आपल्याला मित्रांनो हिंद केसरी रायना सोबत पळताना दिसू शकतो. जेव्हा जेव्हा मित्रांनो हा साज आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसलाय, तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले. आणि नक्कीच हाच जोड आपल्याला येणाऱ्या 21 तारखेला एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. एक टॉपचं स्पीड बघायला मिळेल हिंद केसरी सावकार आणि हिंद केसरी रायना. त्याचबरोबर मित्रांनो, विठ्ठल नाना बोतकर यांचा चिक्या आणि तेजा हा घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो या भव्य दिव्य अशा 21 तारखेच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह कासेगाव हिंद केसरीचा मानकरी स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार विगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह असा सर्जा दादा मित्रांनो आपल्याला रोमन दादा सोबत पळताना दिसू शकतो. घरचा साज, हा साज आपल्याला मित्रांनो या कासेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसला होता. कोणालाच मित्रांनो वाटलं नव्हतं की घरचा साज असा सुंदररित्या पळेल. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो घरचा साज आपल्याला पळताना दिसला होता, सर्जा दादा आणि रोमन दादा. आणि हा साज पळून मित्रांनो कासेगाव हिंद केसरी 5 लाखाचे मानकरी ठरले होते आणि हिंद केसरी किताबाचे मानकरी ठरले होते. तर मित्रांनो, हे होते काही संभाव्य पहिरे, जे आपल्याला संभाव्य टॉपचे फिक्स पहिरे जे आपल्याला या येणाऱ्या 21 तारखेला ज्या मैदानाला बैलगाडा क्षेत्रातील पंढरी म्हणून ओळखलं जातं, असं मित्रांनो पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. मित्रांनो, कोणकोणते नंदी आपल्याला पळताना दिसतील या मैदानामध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.